हॅलो, हाय. तर प्रवासाने खूप कंटाळा आला आहे. 2 दिवस आम्ही रेल्वेत होतो. अजूनही डोकं स्थिर नाहीये, परंतु सगळ्यांच्या कमेंट खूप आल्यात आणि व्हिडिओला आवाज देणं खूप गरजेचं होतं. तर वळूयात आपल्या कथेकडे. सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 127. कथेचा भाग खूप सुंदर आहे, इमोशनल आहे, त्यामुळं लक्षपूर्वक ऐका. आजच्या भागात नावं सुद्धा सांगणार आहे मी. तर अस्मीचं बोलणं ऐकून प्रियाला काय करावे ते सुचेना. ते खरं आहे की खोटं म्हणून, आणि प्रियाला आता हुंदका आवरत नव्हता. तिने दोन्ही हातांनी तोंड झाकलं. अस्मीने ते बाळ हळूच प्रियाच्या कुशीत दिलं आणि म्हणाले, घे बहिणी, तुझी अमानत तुला परत करते. ज्या आईने जन्म दिला तिच्याच कुशीत हे बाळ शांत झोपतं हे मला उशिरा कळलं. मला माफ कर बहिणी. प्रियाने बाळाला कुशीत घेतलं. ते बाळ जे मगाशी रडत होतं ते अचानक शांत झालं. प्रियाच्या वक्षस्थळी विसावलं. तो स्पर्श, ती ओढ, जणू त्या जीवाला आपली खरी आई गवसली होती. आता वाड्यातलं वातावरण एकदम खूप आनंदी होतं, ते आता गंभीर झालं होतं. आईसाहेबांनी दुरूनच चैतन्याला हात जोडून धन्यवाद केले. त्याने पण नजरेनेच हो म्हणाले. पण आता सगळे शांत होते. ना कशाचा गोंधळ, ना कशाचा आवाज. वातावरण एवढं गंभीर झालं होतं. तसे आबासाहेब म्हणले, राजे अहो, काय केलं हे तुम्ही? तसं प्रियाने आबासाहेबांना म्हणले, अहो आबासाहेब, आधी माझ्या बाळाचं बारसं आहे की नाही, बाकी काय असेल ते नंतर. पण आता नाव ठेवायचे म्हणून आईसाहेब म्हणल्या, प्रियाची मम्मी घ्या मुलं आणि पाळण्यात टाका. त्यांनी टाकली. आईसाहेब म्हणाले, बरं काय नाव ठरवले आहेत सांगा. तर ती म्हणली, आईसाहेब, नाव ठेवण्याचा अधिकार आत्याचा असतो ना, आणि तो मी अस्मीचा कधीच हिरावून घेणार नाही. असं म्हणून आता अस्मी जी रडत होती चैतन्यपाशी, त्यानं हळूच तिला हात पकडून पुढे घेऊन आला आणि म्हणाला, जा, जो तुझा अधिकार दिला आहे ना, तो अधिकार आई म्हणून घेण्यापेक्षा आत्या म्हणून घेण्यात खूप मोठा आहे. तसं ती डोळे पुसत पुढे आली. प्रियाने तिच्या कानात हळूच दोन्ही नावे सांगितली. तर तसं ती म्हणाली, अगं वहिनी, खूप छान आहेत, एकदम मॅचिंग होणारी. असं म्हणून तिने हळूच ती नावं बाळांच्या कानात सांगितली. तर आईसाहेब म्हणाल्या, बरं अस्मी, दादा तुला नाव विचारेल, तू काहीतरी गिफ्ट घ्यायचं, मगच नाव सांगायचं. तर आता अस्मी म्हणाली, आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. कथा खूप इंटरेस्टिंग होणार आहे इथून पुढे. ठीक आहे. तर अस्मी म्हणाली, नाही आईसाहेब अहो, माझ्या न मागता माझ्या सुखाचा विचार केला होता दादानं. पण आता हे कसं शक्य आहे की मी नाव काही तरी घ्यायचं आणि मग सांगायचं. त्यापेक्षा मी असंच सांगते ना. असं म्हणून ती म्हणाली, हे धर दादा, तुझा हा राजकुमार प्रियांश आणि ही तुझी राजकन्या शिवांशी. असं म्हणून दोन्ही बाळं त्याच्या मांडीवर दिली. पण सवय नव्हती दोन दोन छोटीशी बाळं मांडीवर घेण्याची त्याला. पण आता काय झालं माहितीये का? आता प्रियाने पटकन एक बाळ उचलून घेतलं. ते पण जरा रागाने. त्याच्याकडे बघितलं पण नाही. सगळा बारशाचा विधी खूप छान झाला असं वाटलं सगळ्या पाहुण्यांना. त्यांना वाटलं होतं की प्रियाने शिवमची चूक माफ केली लगेच. पण आता हे कोण, हे होणं तर शक्यच नव्हतं. सगळे पाहुणे मंडळी घरी गेले. भावकीतले माणसं पण घरी गेले. अस्मी पण चैतन्यासोबत घरी गेली. ते पण हट्ट करून, कारण तो म्हणत होता, अगं टाके ओले आहेत, तू नको येऊस. तिथे आली की तू गप्प बसणार नाही, करशील माझ्या लगेच मागे पुढे मागे पुढे. तिने डोळे मिटून म्हणले, ओहो, मला सोबत न्या, माझं मन आता इथे लागणार नाही, प्लीज न्या ना मला सोबत. अहो चला ना मला घेऊन प्लीज. या निमित्ताने तुम्ही घरी तरी याल ना. तो म्हणला, बरं बाबा, घरी कशाला, चल तुला नेतो, काहीच दिवस थांब, बाहेर फिरायला जाऊ. मग तर ठीक आहे, तुझं हे सगळं झालं की मग नेऊ. तसं ती थोडीशी का होईना हसली आणि आबासाहेब आईसाहेब यांनी तिची पाठवणी केली. पण आईसाहेब खूप खूप रडल्या ती गेल्याच्या नंतर. प्रियाची मम्मी समजावत म्हणाली, हे बघा ताईसाहेब, अहो, तिची कूस पुन्हा उगवेल, तुम्ही काळजी करू नका. तर त्या म्हणाल्या, अहो, हे सगळं आज आम्ही नव्हतो म्हणून झालं. आम्ही इथे असतो तर झालेच नसते ना. नाही अस्मीला तिच्या दादा वहिनीची काळजी वाटली असती, नाही चैतन्य तिला घेऊन गेले असता.
नाही तो अपघात झाला असता, नाही तिने आपलं बाळ गमावलं असतं आणि चिरंजीवांनी हे पाऊल उचलावं पण लागलं नसतं ना. आता त्या अहो होणारी गोष्ट आहे त्या म्हणाल्या, आणि ती काही दिवसात विसरून जाईल हो, तुम्ही रडू नका बरं, असं प्रियाची मम्मी म्हणाली. तिची कूस पुन्हा उगवेल. त्या म्हणल्या हो ते तर होईलच, पण खूप मन दुःखी झालेलं आहे ना तिचं. तर आता आबासाहेब म्हणले, अहो पाटलीनबाई, तुमचे जावई आहेत ना, घेतील समजून, आणि तुम्ही शांत व्हा, त्या आहेत ना सोबत त्यांच्या. बरं लाडूबाई, तुम्ही सांगा, का मागाशी आम्हाला अडवलत बोलताना? तर ती म्हणाली, हे बघा आबासाहेब, हा विषय घरचा आहे. आपल्या घरी भावकीची माणसं होती, पाहुणे होते. तुम्ही त्यांना सगळ्यांसमोर बोलले असता तर अहो आपल्या घरातील गोष्ट बाहेर गेल्या असत्या ना. त्यापेक्षा काही न बोललेलं बरं, असं म्हणून ती रूम मध्ये गेली. पण आता घरात सगळ्यांना वाटलं तिनं जे केलं ते योग्य केलं. त्या ठिकाणी त्या म्हणाल्या ठीक आहेत, आणि प्रियाची मम्मी म्हणली, आम्ही पण निघतो, चला त्या प्रियाला आणि प्रियांशला बघून येऊ. त्या तिच्या रूम मध्ये गेल्या तर प्रियाने 2-3 बॅगा भरलेल्या पाहून आईसाहेब म्हणाल्या, अहो सुनबाई, हे काय, हे साहित्य का भरलंय? ती म्हणाली, अहो आईसाहेब, बाळांपणाला माहेरी जातात ना. त्या म्हणाल्या, हो, पण आता बाळांपण झाले, बारसे झाले, तुम्ही जाणार का? ती म्हणाली, हो आईसाहेब, मला जायचं आहे. तिची मम्मी तर म्हणालीही नाही, आणि तिला विश्वासही पटत नव्हता ती सोबत येणार आहे म्हणून. आईसाहेब म्हणाल्या, तुमच्या अहोंना विचारले का? आता प्रिया जरा डोळ्यात पाणी आणून म्हणाली, त्यांना का विचारायचं? मला काही विचारतात का ते? मी कोण आहे त्यांची म्हणून मी त्यांना विचारू? तसं हे सगळं आबासाहेब यांनी बाहेरूनच दारात ऐकलं, आणि खूप खूप वाईट वाटलं त्यांना. का तर त्या मागाशी एक शब्दही बोलू देत नव्हत्या, आणि आता बघा त्यांनी हा निर्णय घेतला. आता आबासाहेब त्यांच्या रूम मध्ये आले. कधीही त्यांच्या रूम मध्ये पाऊल न टाकणारे, कधीही राजेंच्या रूम मध्ये पाऊल न ठेवणारे आईसाहेब, आबासाहेब, जे मुलांच्या खाजगी रूम मध्ये न जाणारे, आज चक्क तिथे आलेले होते. त्यांना पाहून प्रियाने डोळे पुसले. ते म्हणाले, काय हो मग लाडूबाई, किती दिवसांसाठी जाणार आहात तुम्ही? ती म्हणले, अहो आबासाहेब, ते मला पण नाही सांगता येत. ते म्हणाले, बरं आम्ही आमच्या या गुलाबाच्या फुलांना भेटायला तर येऊ शकतो ना? ती हसून म्हणाली, हो हो आबासाहेब, हे किती केले तरी आपल्या कुळाचे दीपक आहेत ना, तुम्ही केव्हाही येऊ शकता. असं म्हणून तिने एक बाळ आईसाहेबांकडे दिलं, आणि दुसरं बाळ आबासाहेबांकडे दिलं, आणि स्वतःच सगळं आवरलं. मनात खूप प्रश्नांची घालमेल होत होती तिच्या पण. नौकरांनी तिचं साहित्य गाडीत ठेवलं. ती देवघरात न जाता बाहेरूनच हात जोडून नमस्कार केला तिनं, कारण आज जायचं नव्हतं ना. पण आता ही गोष्ट शिवमला माहीतच नव्हती की ती जाणार आहे म्हणून. तो जरा वेळाने रूम मध्ये आला तर ती पण नव्हती ना, त्याच्या काळजाचे ते 2 तुकडे. आणि तो पुन्हा खाली येऊन तिला शोधत होता तर सगळ्यांचा आवाज आजीच्या खोलीतून येत होता. आईसाहेब बाहेर येत त्याच्याकडे बाळ देत म्हणलं, हे घ्या, आणि त्यांच्याशी बोललात का तुम्ही की नाही? तो म्हणाला, नाही ना आईसाहेब, नाही बोललो. त्यांनी दुसरं बाळ आणून परत त्यांच्याकडे दिलं. तो म्हणला, आईसाहेब, प्रियाला पाठवा ना रूम मध्ये, मला बोलायचं आहे हो त्यांच्याशी. त्या म्हणाल्या, थांबा हा, पाठवते. आता सगळ्यांचा निरोप घेतला. ती निघणार तर आईसाहेब म्हणाले, अहो सुनबाई, हे घ्या, मुलांचे आलेले डाग ठेवा तुमच्या पाशी. ती म्हणाली, अहो आईसाहेब, आधीचे घातलेले आहेत ना, मग हे कशाला? त्या म्हणाल्या, मग तुमच्या कपाटात ठेवा ना. ती म्हणाली, अहो तुमच्या पाशीच ठेवा. तर आबासाहेब म्हणले, लाडूबाई, मोठ्यांनी सांगितलं एकदाच ऐकायचं असते ना, जा ठेवून या. ती म्हणाली, हो आबासाहेब, ठेवते. आणि ती वर गेली. पण शिवम तिची वाट पाहत होता. माफी मागायची होती त्याला. ती देईल ती शिक्षा स्वीकारायला तो तयार होता. ती आली. तिनं ते दागिने कपाटात ठेवले, आणि ठेवत असतानाच रूमचा दरवाजा आतून बंद केला शिवमने. ती मागे वळाली जाण्यासाठी, तसं शिवम तिच्या पायात बसलेला पाहून ती जरा जागेवरच थांबली. का तर त्याने तिच्या पायावर हातांनी वेढा घातलेला होता. आता ती काहीच बोलली नाही. तोच म्हणाला, प्रिया, सॉरी ना, मला माफ कर ना, मी तुझा गुन्हेगार आहे, माझी चूक झाली. पण माझ्या समोर परिस्थितीच अशी होती की मी त्याला काही करू शकलो नाही ग.
मला माफ कर. आता तिच्याही डोळ्यातले अश्रू वाहत होते आणि ते त्याच्या त्या सुटसुटीत केसांत पडत होते. पण ती हुंदका आवरत होती. ती रागात होती म्हणून बोलायचं टाळत होती हे त्याला स्पष्टपणे जाणवलं होतं. आता ही काही बोलणार नाही हे त्याला माहिती होतं. का तर याआधी कित्येक वेळा असं त्याला जाणवलं होतं स्पष्टपणे. किती तिनं एकही शब्द न बोलता स्वतःला सोडवून घेतलं आणि तो खजील झाला. तो म्हणाला, प्रिया, अगं एकदा माझ्याशी बोलणार नाही का? आणि बोलणार पण नाहीस का? मला विचारणार पण नाहीस का मी असं का केलं? आणि तिनं आता हळूच दार उघडलं आणि म्हणाली, मुलं फक्त माझी एकटीची नाहीत ना, तुमची पण आहेत. जेवढा अधिकार माझा आहे तेवढाच तुमचाही आहे. त्यामुळे मला तुम्हाला काही विचारायचे नाहीये. जे झालं ते झालं आणि यापुढे असं होऊ नये म्हणून किंवा माझ्या तोंडून तुम्हाला रागात काही बोलल्या जाऊ नये म्हणून मी माझा निर्णय घेतला आहे, असं म्हणून ती खाली गेली. पण मन खूप जड झालं होतं तिचं आज या क्षणी. तिला पण विचारायचं होतं की असं का केलं तुम्ही? असं का मला विचारलं नाही? तुम्ही मला निदान सांगितले असते तर मी एवढ्या दिवस दुःख करतच बसले नसते ना. पण नाही, तिच्या मनात आता राग होता, दुःख होतं. किती यातना सहन केल्या होत्या तिने प्रेग्नन्सीमध्ये, हे तुम्ही विसरून हा निर्णय का घेतला? पण नाही, विचारले नाही तिने एक शब्दही. ज्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला होता त्याने एकदा सुद्धा विश्वासात घेतलं नाही की बाळ देऊ का म्हणून. असं तिला वाटलं होतं. आणि तिनं आता या तंद्रीत घर सोडलं आणि खरंच स्वतःची दोन छोटी छोटी पिल्लं घेऊन माहेरी आली. पण आता अशी अचानक, ती कुणाच्या ध्यानी नाही, मनी नाही, अचानक घर सोडलं होतं तिनं. पण कुणालाही करमलं नाही. तिच्या येण्यानं वाडा गजबजून गेला होता आणि तिच्या जाण्यानं घरातील घर पण हरवलं होतं. तिला पण करमत नव्हतं. पण मन खूप रडलं झालं होतं तिचं. आणि तिच्या मनाला शांततेची खूप खूप गरज होती. म्हणूनच तिनं हा निर्णय घेतला होता. पण इकडे शिवम तर आता ती गेली त्या दिवशी रूम मधून बाहेरच आला नव्हता. लाईट बंद करून बेडवर तसाच झोपला होता पालथा. पण आता काय केले? त्यानं जे केलं होतं ते आईसाहेबांनी आबासाहेबांना सगळं सांगितलं. त्यांना तर अभिमान वाटावा की लाडूबाई गेल्या माहेरी, ते पण आपल्या घरातील कोवळ्या जीवांना घेऊन. ज्यांना ज्यांच्या येण्यानं वाडा गजबजून गेला होता याचं दुःख करत बसावं हेच त्यांना कळेना. आणि आता आबासाहेब आईसाहेब तो एका मुलीसारखा रूमच्या बाहेर का आला नाही हे बघण्यासाठी आले. तर रूमच्या आत पाय ठेवण्याला सुद्धा जागा नव्हती. कारण त्यानं स्वतःलाच शिक्षा करून घेतली असावी. सगळ्या रूम मध्ये जेवढं तेवढं काचेचं सामान होतं सगळं फेकून दिलं होतं. सगळ्या रूमवर काचाच काचा होत्या. कदाचित त्यातलीच एक काच त्याच्या पायाला लागली होती. आणि सगळ्या रूम रूम रक्ताने माखलेला होता. सगळ्या रूम मध्ये रक्त सांडलेलं होतं आणि ते पाहून ते दोघे खूप खूप घाबरले. त्यांनी त्याला सावरलं, अतुलला फोन केला आणि पल्लवीला आणायला सांगितलं. तीही आली, पट्टी केली. अतुलने काय झालं ते सगळं सांगितलं पल्लवीला. ती म्हणाली, काळजी करू नकोस, होईल सगळं ठीक. काही वेळाने डॉक्टर रोहित पण आला तिला नेण्यासाठी. त्याला पण सगळं कळालं. तो म्हणाला, जे झालं ते बरोबर झालं आहे, पण प्रिया समजून घ्यायला वेळ लागेल. पाटील, तुम्ही तुमच्यासाठी आणि मुलांसाठी वेळ द्या. पण तुमच्यापासून मुलांना अजिबात तोडू नका. अहो, त्यांना बघायला जा, त्यांच्याशी बोला. तुमचं नातं पुन्हा घट्ट होईल. त्या गेल्या म्हणून काय झालं? तुम्ही तुमच्या मुलांना भेटा, त्यांना वेळ द्या. कदाचित त्यावेळी तरी तुमच्या त्यागाची किंमत कळेल त्यांना. आणि आई बाबा एक सोबत मुलांना का हवेत हे कळेल आणि मन बदलेल. प्रिया वहिनीचं तुम्ही करून बघा. प्रिया माहेरी आली होती खरी, पण तिचं मन मात्र त्या वाड्यातच घुटमळत होतं. दोन चिमुकली बाळं, प्रियांश आणि शिवांशी, तिच्या कुशीत शांत झोपली होती. पण प्रियाच्या डोळ्यांतली झोप उडाली होती. मम्मीने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. प्रिया, थोडंसं खाऊन घे ग. लेकरांसाठी तरी तुला स्वतःला सांभाळावं लागेल ना. प्रियाने फक्त सुस्कारा सोडला. तिने विचार केला होता की दूर गेल्यावर मन शांत होईल. पण शिवमने मगाशी वाकलेल्या गुडघ्यांनी मागितली माफी
तिच्या डोळ्यात अजून जात नव्हती. तिकडे वाड्यावर चित्र मात्र काळजाचा थरकाप उडवणारं होतं. शिवमच्या रूम मध्ये पसरलेला तो काचांचा खच आणि रक्ताचे डाग आता पश्चातापाची साक्ष देत होते. सगळ्यांनीच त्याला समजावलं होतं, पण त्याला काही केल्या प्रियाच्या शिवाय राहायची सवय झाली होत नव्हती. कशी बशी पहिली रात्र गेली, सगळी आठवणीत गेली. सकाळी सकाळी आईसाहेब म्हणाले, बरं राजे, तुमचा रडवेला चेहरा आम्हाला बघवत नाही, तुम्ही एकदा फोन करा. त्याने फोन केला तर तिनं त्याचा फोन पाहून उचलला सुद्धा नाही. तर आता त्यांनी खूप वेळा फोन केला तर त्याचं उत्तरही नाही दिलं. मेसेज पण केले, त्याचा रिप्लाय पण नाही आला आणि शेवटी तो निराश झाला. पण आता आबासाहेबांना त्याचा उतरलेला चेहरा बघू वाटत नव्हता. त्यांनी आता सरळ विजेंद्र यांना फोन केला, ते पण व्हिडिओ कॉल. थोडा वेळ गप्पा मारल्या आणि आबासाहेब म्हणाले, अरे आमचे नातवंडे दाखव ना आम्ही. त्यांनी ते दाखवले तर झोपलेले होते, पण प्रिया कुठे दिसत नव्हती. तर शिवम म्हणाला, आबासाहेब त्यांना म्हणा ना प्रियाला दाखवा म्हणून. आणि त्यांनी तिला दाखवले तर चेहरा पार कोमेजून गेला होता. गालावर रडून रडून अश्रूंच्या धारा सुकलेल्या होत्या आणि ती मिठीत उशीला घेऊन झोपलेली होती. एकाही बाळाला कुशीत घेतलं नव्हतं. आणि हे बघून शिवमला खूप खूप वाईट वाटलं. आणि आता असाच जवळपास 2 महिन्यांचा कालावधी गेला. शिवम अजिबात जात नव्हता. बाळांना आता 2 महिने पूर्ण झाली होती. आईसाहेब आबासाहेब या काळात खूप वेळा भेटून आले होते सगळ्यांनाच, पण शिवमची हिंमत होत नव्हती तिच्यासमोर जाण्याची आणि राहवतही नव्हतं. म्हणून तर तो आईसाहेब आणि आबासाहेब यांना पुढे घालून फोन करायचा आणि शिवांशी प्रियांशला आणि प्रियाला बघायचा. पण त्याने केलेला फोन ती काही केलं घेतच नव्हती, की ती साधं मुलांचा त्यांचा स्टेटस सुद्धा ठेवत नव्हती. त्यानं एक दिवस ती फोन घेईना, त्याच्याशी बोलेना म्हणून खूप खूप टेन्शन मध्ये घेतली, ते पण अतुल सोबत. अतुल नको म्हणत होता तरी त्याने घेतली आणि इतकी घेतली त्याला झेपलीच नाही. तो जरा पायात पाय घोटमळत घरी आला, ते पण खूप खूप उशिरा. आणि हे बघितलं आबासाहेबांनी आणि झालं. आता आबासाहेबांचा रागाचा पारा चढला आणि त्यांनी तो नशेत होता तरी त्यांनी चिडून खाडकन त्याच्या कानाखाली टेकवली. तशीच त्याने त्याची केलेली नशा एकाच झापडीत आणि एकाच फटक्यात लगेच उतरली. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. काय करेल शिवम आज आबासाहेबांनी कानाखाली टेकवली म्हटल्यावर? जाईल का प्रियाकडे की मागेल माफी पुन्हा, की प्रिया येईल? हे जाणून घेणं पुढच्या भागात खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि हो, आमचं मी आता सासरे आले आहे, लग्नाचं घर आहे, कदाचित मला भाग टाकायला वेळ मिळेल किंवा नाही मिळायचा, तुम्ही समजून घ्या. धन्यवाद.